महापालिका प्रशासनाने आमच्या प्रमुख मागण्या केल्या मान्य, संजय भोसले। कोल्हापूर महापालिका कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून महापालिका प्रशासनाच्या विरोधात बेमुदत संप पुकारला होता। कर्मचाऱ्यांनी 7वे वेतन निश्चिती, सेवानिवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना 30 दिवसांच्या आत वेतन लागू करणे, पदोन्नती यासारख्या प्रमुख 19 मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारण्यात आला होता। या संपामध्ये हजारोंच्या संख्येने कर्मचारी या संपामध्ये सहभागी झाले असल्यामुळे महापालिकेचे सर्व कामकाज ठप्प झाले होते। यावेळी कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली। कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचा, कोल्हापूर महानगरपालिका कर्मचारी संघाचा, हमारी युनियन, हमारी युनियन, आमच्या मागण्या। यानंतर कर्मचाऱ्यांची महापालिका प्रशासनाकडून बैठक बोलवण्यात आली। बैठकीवेळी 19 प्रमुख मागण्यांचे निवेदन कर्मचारी संघाच्या वतीने आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना देण्यात आलं। या बैठकीनंतर कर्मचाऱ्यांच्या 19 प्रमुख मागण्या मान्य केल्या असल्याची माहिती देताना मुख्य संघटक संजय भोसले म्हणाले, ज्या 19 मागण्या होत्या त्या सगळ्या 19 मागण्या सकारात्मक निर्णय घेऊन येत्या आठवड्यामध्ये यातल्या प्रामुख्यातल्या 7 मागण्या आहेत त्याच्याबद्दल पुढच्या बुधवारपर्यंत याची पूर्तता करत असल्याबद्दलचं अभिवचन दिलं। तसं लेखी पत्र आता त्यांनी प्रशासनाने आम्हाला दिलेलं आहे। त्यानुसार 7व्या वेतन आयोगाचा जो फरक आहे त्याचे 4 हप्ते करायचे ठरलेत आणि त्यापैकी 1 हप्ता दिवाळीपूर्वी सगळ्या कर्मचाऱ्यांना द्यायचं प्रशासनानं मान्य केलं। ही आमची प्रामुख्याने मागणी होती, ती मागणी त्यांनी मान्य केली। त्यानंतर 2% महागाई भत्ता पगारामध्ये समाविष्ट करण्याचा त्यांनी सप्टेंबर पेढी आणि ऑक्टोबरच्या या पगारामध्ये ते आम्ही समाविष्ट करत असल्याबद्दल सांगितलं। रखडलेल्या पदोन्नत्या आणि आश्वासित प्रगती योजना बुधवारपर्यंत पूर्ण करत असल्याबद्दल त्यांनी सांगितलं आणि गणवेशाबाबत थोडीशी टेंडर प्रक्रिया करावी लागते आणि त्या टेंडर प्रक्रियेमध्ये जो दिनावधी जाईल तेवढाच दिनावधी जाईल। सगळे गणवेश आणि कर्मचाऱ्यांना साधनं ती दिली जातील आणि उद्या जो राज्य शासनाचा अनुकंपा तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्त्या देण्याचा जो आदेश आहे, हे कार्यक्रम आहे, त्यामध्ये 21 अनुकंपाच्या आणि 22 लाड पागे समितीच्या शिफारशीनुसार नियुक्तीपत्र द्यायचे आहेत। उरलेली साधारणपणे 38 ही 1 आठवड्याच्या आत नियुक्तीपत्र आम्ही देत आहे अशा स्वरूपाचं त्यांनी आम्हाला वचन दिले। त्यामुळं बऱ्याच ज्या नियुक्त्यांच्या त्यानंतर आर्थिक मागण्या प्रशासनानं मान्य केल्या असल्यामुळं सदरचा संप आत्तापासूनच आम्ही स्थगित करत आहे। सर्व कर्मचारी आपल्या नियमित कामावर आजच जातील आणि जसे आम्ही त्यांना अभिवचन दिलं होतं की शहरात जो कचऱ्याचा जो विषय आहे तो आज कोणत्याही परिस्थितीत तो पूर्ण केला जाईल। आपले कर्मचारी संध्याकाळपर्यंत काम करून ते सगळं जे रखडलेलं आज दिवसभर जे अडकलेलं जे काम आहे ते पूर्ण करतील। जनतेनं सुद्धा संयम ठेवून आम्हाला जे सहकार्य केलं त्याबद्दल कोल्हापुरातल्या जनतेचे सुद्धा धन्यवाद। त्याचबरोबर कर्मचाऱ्यांनी जी एकी दाखवली त्याबरोबर सगळ्या कर्मचाऱ्यांचे आभार। कर्मचाऱ्यांच्या मागण्या महापालिका प्रशासनाने मान्य केल्यानंतर कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप मागे घेतला। यावेळी अतिरिक्त रविकांत अडसूळ, शिल्पा दरेकर, सहाय्यक आयुक्त उज्ज्वला शिंदे, स्वाती दुधाने, संजय सरनाईक, मुख्य लेखा परीक्षक कलावती मिसाळ, मुख्य लेखा व वित्त अधिकारी राजरी पाटील, कामगार अधिकारी राम काटकर, आस्थापना अधीक्षक सुजाता गुरव, अध्यक्ष दिनकर आवळे, मुख्य संघटक संजय भोसले, उपाध्यक्ष विजय चारपाले, कार्याध्यक्ष अनिल साळुखे, जनरल सेक्रेटरी अजित तिवले, रवींद्र काळे, खजानी शिकांदर सोनुले, कुंदन निमकर, मारुती दाभाडे, धनाजी खिलारे, अविनाश तावरे, महेश डफळे, गीता कांबळे यांच्यासह आदी उपस्थित होते। माझा महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामन नाज अत्तारसह अमृता बुगले, कोल्हापूर। नोकरी असो वा लग्न, चष्म्याची अडचण आता होऊ देऊ नका। नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती, कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त 32,999 रुपयात, शिवाय 5,000 रुपयांपर्यंतचे लासिक स्क्रीनिंग अगदी मोफत। ऑफर मर्यादित कालावधीसाठी। तर वाट कसली बघताय, आजच कॉल करा 92 2000 1000। नंदादीप नेत्रालय, न्यू शाहूपुरी, कोल्हापूर। दृष्टी म्हणजे नंदादीप।